उरण नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा फडकला असून नगराध्यक्षपदी भावना घाणेकर विजयी झाले आहेत। या नगर परिषद निवडणुकीदरम्यान उरणचे भाजप आमदार बादली व शरद पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला होता। या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना आव्हान देण्यात आले होते। त्यामुळे उरण नगर परिषदेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते। अखेर चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या भावना घाणेकर यांनी भाजपच्या शोभा कोळी शहा यांच्या उमेदवारांचा पराभव करत उरण नगर परिषदेवर आपले अस्तित्व सिद्ध केले असून हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून अहंकारी राजकारण्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाया मामा यांनी दिली आहे। उरणमध्ये भावनाताई घाणेकर यांचा विजय झालेला आहे। सगळ्यात पहिले तर मी उरणकरांचा, स्थानिक भूमिपुत्रांचा, महाविकास आघाडीचा आणि खास करून ज्यांच्या विचाराने ज्या दिबा पाटील साहेबांसाठी आमचा लढा सुरू आहे त्यांच्या विचारांचा हा विजय आहे आणि म्हणूनच सगळ्या उरणकरांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आहे। भावनाताईचे अभिनंदन करतो आहे आणि एका गर्वाचे हरण झाले अशा प्रकारचा हा विजय लोकांनी सिद्ध करून दाखवला। बघा, त्यांच्या टीकेला मी उत्तर दिलं होतं, पण माझ्या उत्तरापेक्षा जे उरणकरांनी त्यांना उत्तर दिलं आणि जी उरणकरांनी एकी दाखवली स्थानिक भूमिपुत्रांनी, हे उत्तर खूप मोठं आहे, खूप मोठी चपराक आहे। आणि मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की आता फक्त 4 वर्ष तुम्ही मजा करा, पुढच्या 5 वर्षात जेव्हा निवडणूक होईल तेव्हा तुम्हाला तेही रिझल्ट दिसेल। हा तर विजय झाला, तोही विजय आपण सगळे पाहाल। नाही, मला वाटतं 11 जागेवर नगराध्यक्षपदांचा उमेदवार निवडून आलेले आहेत। कोकण पट्ट्यात बोलाल तर पहिला विजय आहे आणि साहजिकच या विजयाने सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आणि उत्साह आहे आणि खास करून आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं असेल, खरं म्हटलं तर तिथं भावनाताईंचं नाव देखील नव्हतं, परंतु शेवटच्या क्षणाला भावनाताईंना उमेदवारी दिली गेली। त्यांची तब्येत ठीक नसताना देखील पवार साहेबांनी फक्त लढ सांगितलं म्हणून त्या लढल्या आणि त्यांचा विजयही झाला आणि म्हणूनच ह्या विजयाच्या माध्यमातून संपूर्ण कोकणपट्टीत खूप मोठा उत्साह कार्यक्रमामध्ये निर्माण झालेला आहे।